बोरीस येथे लुपिन फाउंडेशनच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला ऱ्हास या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची तातडीची गरज अधोरेखित करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले। बोरीस पीयू व्यवस्थापक किशोर बागुल यांनी वृक्षारोपण, जलसंधारण आणि नैसर्गिक संसाधनांचे जतन ही काळाची गरज असल्याचे सांगितले। तसेच वाढत्या तापमानामुळे आणि अनियमित पावसामुळे शेतीसमोर निर्माण होत असलेल्या आव्हानांवर पर्यावरणपूरक उपायांची आवश्यकता त्यांनी स्पष्ट केली। कृषी मित्र नरेंद्र देवरे यांनी हवामानाच्या बदलाचा थेट परिणाम शेतीवर होत असल्याचे सांगितले। पावसाचे अनियमित आगमन, दीर्घ कोरडे कालावधी, अतिवृष्टी आणि वाढते तापमान यामुळे कापूस पिकासह इतर पिकांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले। रासायनिक खतांचा अतिरेकी वापर टाळून जीवामृत, सेंद्रिय खते आणि नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहील, असेही त्यांनी सांगितले। महिला कृषी मित्र रेखा सोनवणे आणि चंदना पाटील यांनी महिलांची पर्यावरणपूरक संवर्धनातील भूमिका अधोरेखित करत प्लास्टिकमुक्त जीवनशैली आणि पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनाचे महत्त्व स्पष्ट केले। यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांनी पर्यावरणाचा अतूट संबंध प्रत्येक नागरिकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात बियाणे पिशव्यांचे वितरण करण्यात आले। वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थ व शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेवटी पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, पाणी बचत आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करण्याची सामूहिक प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली। या कार्यक्रमातून शाश्वत शेती, हरित भविष्य आणि पर्यावरण जनजागृतीचा प्रभावी संदेश देण्यात आला। प्रतिनिधी गोकुळ देवरे आणि वृत्तनिवेदिका सीमा पाटीलसह स्वराज्य न्यूज, धुळे।